फेब्रुवारी 2025मध्ये झालेल्या 5वी शिष्यवृत्तीच्या परीक्षेत बुद्धिमत्तामध्ये यावर्षी काही प्रश्न वेगळे होते. पाहूया. त्यापैकी हे 4 प्रश्न आपल्यासमोर दिसत आहेत. पहिले 2 प्रश्न रॉंग टर्म, चुकीचे पद. त्यापैकी पहिला जो प्रश्न आहे तो अतिशय सोपा आहे. त्यातील सर्व संख्या डिव्हिजिबल बाय 23ने भाग जाणारे आहेत. फक्त एक संख्या सोडून, ती म्हणजे 117. म्हणजे त्यातील 117 ही संख्या चुकीचे पद आहे. त्यानंतर चुकीचे पद ओळखण्यासाठी दुसरा प्रश्न होता. त्यात प्रत्येक संख्येतील अंकांची बेरीज करून पाहिली. जर 170 मधील अंकांची बेरीज 8 त्यात मिळवली तर 178 येत. 178 मधील अंकांची बेरीज त्यात मिळवली म्हणजे 16 मिळवले तर 194 येतात. 194 मधील अंकांची बेरीज त्यात मिळवली 206 येत नाहीत, 208 येतात. व 208 मधील अंकांची बेरीज त्यात मिळवली तर 218 येतात. म्हणजेच 206 हे पद या ठिकाणी चुकीचे आहे. त्या ठिकाणी 208 असते तर हा क्रम अगदी बरोबर झाला असता. म्हणजे चुकीचे पद आहे 206. संख्या मालिका आपण नेहमीच बघतो, पण यावेळी एक संख्या मालिका वेगळी होती. नंबर सिरीज. आपल्याला घन पाठ आहेत, क्यूब्स. बघा 1, 8, 27, 64, 125, 216 असे 1 ते 6 या अंकांचे घन आहेत. त्या प्रत्येक घनामध्ये 5 मिळवत गेले तर ही संख्या मालिका तयार होते. बघ 6, 13, 32, 69, 130 व शेवटी 216 जर 5 मिळवले तर 221 ही संख्या त्या ठिकाणी यायला हवी. म्हणजे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 221. आता शेवटी जो तर्कसंगतीवरचा म्हणजे लॉजिकल रिझनिंगवरचा प्रश्न आहे. त्यामध्ये बघा 723ला 6, 392ला 9, 418ला 5 तर 235ला किती? यामध्ये आपण प्रत्येक दिलेल्या संख्येतील अंकांचा गुणाकार करून बघूया. 723 अंकांचा गुणाकार येतो 42, 42. 392 अंकांचा गुणाकार येतो 54, 54. 418 अंकांचा गुणाकार येतो 32. 235 अंकांचा गुणाकार येतो 30. अर्थात शेवटी 235 आहे, त्यातील अंकांचा गुणाकार येतो 30. अंकांचे गुणाकार जर आपण काळजीपूर्वक पाहिले तर 42, 54, 32 आणि 30. ह्या गुणाकारातील प्रत्येक संख्येतील अंकांची बेरीज केली. 42 6, 54 9, 32 5, 30 3. म्हणजे दिलेल्या संख्येतील अंकांचा गुणाकार करून आलेल्या उत्तरातील अंकांची बेरीज करणे हे या प्रश्नाचे योग्य उत्तर काढण्याची ही पद्धत आहे. व अशा प्रकारे आपल्याला उत्तर मिळते 3. तर ही झाली या वर्षीच्या बुद्धिमत्तामधील काही अवघड उदाहरणे व त्यांची सोडविण्याची पद्धत. यासारखे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे हे चॅनल सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा द्या. धन्यवाद.